आणि आता महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। अँटिलिया बाहेरील स्फोटकं आणि हिऱ्यांच्या हत्येमध्ये परमबीर सिंह मास्टरमाइंड अनिल देशमुख यांचा आरोप। तर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी माझ्यावर आरोप करायला लावले। देशमुखांचा फडणवीसांवर देखील आरोप। फडणवीस आणि परमबीर सिंह यांच्यामध्ये महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी डील। अनिल देशमुखांचा आरोप। झूठ बोले कौवा काटे असं म्हणत फडणवीसांचं उत्तर। अनिल देशमुखांचं मानसिक संतुलन बिघडलंय। माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांची टीका। तर अनिल देशमुखांचे आरोप परमबीर सिंह यांनी फेटाळले। राज ठाकरेंनी आरक्षणाबाबत भूमिका बदलली। राज ठाकरे पलटूराम। आरपीआय खरात गटाचे सचिन खरात यांची राज ठाकरेंवर टीका। शरद पवार गटाकडून भाजपच्या समरजित घाटगेंना 2 वेळा संपर्क। मुश्रीफांच्या विरोधामध्ये कागलमधून लढण्यासाठी पवार गटाचा घाटगेंना संपर्क। सूत्रांची माहिती। मनसेनं शिवडीमधून बाळा नांदगावकरांना उमेदवारी दिल्यामुळे ठाकरे गटामध्ये हालचालींना वेग। ठाकरे गटाकडून शिवडी विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी। अजय चौधरींसह सुधीर साळवी यांच्या नावावर चर्चा। माझा प्रचार सुरू झाला आहे। निवडून येईन आणि मंत्रिमंडळातही दिसेन। समरजित घाटगे यांच्या चर्चेवर हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे संभाव्य उमेदवार संजय बाबा घाटगेंनी मुश्रीफांना पाठिंबा दिला। कागल विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा ट्विस्ट। तर पाठिंबा दिल्यामुळे मला हत्तीचं बळ मिळालं। मुश्रीफांची प्रतिक्रिया। अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके राजकारणातून निवृत्त। पुतण्या जयसिंग सोळंके यांना सोपवली जबाबदारी। तर प्रकृतीच्या कारणामुळे सोळंके निवडणूक लढणार नाहीत। धनंजय मुंडेंची माहिती। आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून विशेष निरीक्षक म्हणून उत्तम जानकरांची निवड। माण खटाव तसंच मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी निवड। उद्धव ठाकरे 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर जाणार। उद्धव ठाकरे उद्या सायंकाळी दिल्लीमध्ये दाखल होणार। 3 दिवसांच्या दौऱ्यामध्ये आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यासह राजकीय भेटीही घेणार। उद्या मुंबईमध्ये महायुतीच्या नियोजन समितीची महत्त्वाची बैठक। निवडणुकीच्या तयारीसाठी महायुतीकडून समितीची स्थापना। समितीमध्ये भाजप, शिंदे आणि अजितदादा गटाच्या 2 सदस्यांचा समावेश।